काश्मीर येथे झालेल्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये डोंबिवलीमधील अतुल मोने यांचा देखील मृत्यू झाला होता. अतुल मोने यांचं कुटुंब सध्या प्रचंड धक्का त्यांना त्या कुटुंबाला बसलेला आहे. त्यांच्यासोबत यावेळी त्यांची पत्नी, त्यांची मुलगी देखील होती व त्या पत्नीसमोरच त्या म्हणजे अतुल मोने यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. एकंदरीतच काल त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपण त्यांच्या घरी आलो आहोत. त्यांचे काही नातेवाईक आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल नेमकं, म्हणजे आता काय घटना घडली होती त्यावेळेला, तुम्हाला काय माहिती मिळाली त्याबाबत? पहलगाम त्यांचं पहिलं स्टेशन होतं फिरण्याचं. त्यांचं झालं होतं खाणं वगैरे होऊन बिल पे करून निघतच होते ते. त्यांना फायरिंगचा आवाज आला. त्यांना वाटलं गेम वगैरे चालू आहे, पण असं काही नव्हतं. ते ॲक्च्युअल फायरिंग होतं. तेव्हा त्यांना घोडेस्वारांनी सांगितलं खाली बसण्यासाठी. मग ते खाली जेव्हा वाकले तेव्हा जे हेमंत जोशी आहेत त्यांना सांगितलं की अरे काय करताय तुम्ही हे. तर त्यांना डायरेक्ट शूट केलं इकडून. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की हिंदू मुस्लिम अलग हो जाओ, पण कोणीही वेगळं झालं नाही. सगळे एकाच ठिकाणी थांबले. उत्तर मिळालं नाही. म्हणून मग त्यांनी परत विचारलं की यहाँ पे हिंदू कोण आहे म्हणून. तर माझ्या बहिणीच्या नंडेच्या हातात हिरव्या बांगड्या होत्या. चुकून ते संजय लेलेंनी हात वर उचलला होता, पण त्यांना पण डायरेक्ट शूट केलं डोक्यामध्ये. आणि त्याच्यानंतर माझ्या जे जिजाजी आहेत अतुल मोने, त्यांनी हे केलं की आम्ही काहीच करत नाही, आम्ही नुसतं बसतो. पण तोंडातनं शब्द काढला आणि त्यांनी त्यांच्या पोटात गोळी मारली. आणि अशा प्रकारे फक्त त्यांनी करते जे पुरुष आहेत प्रत्येक फॅमिलीचे, त्यांनाच त्यांनी टार्गेट केलं आणि त्यांनाच मारलं त्यांनी. याच दरम्यान काही कॉन्टॅक्ट झालं होतं का तुमचं त्यांच्याशी वगैरे? माझं कॉन्टॅक्ट परवा संध्याकाळी झाला होता. तेव्हा ते सेफ आहेत सांगितलं होतं, पण रात्री नाव आलं होतं की अतुल मोने यांचा मृत्यू. मग टेन्शनमध्ये आलो, कन्फ्यूज झालो. मग आम्ही त्याच्यानंतर कंट्रोल रूमवरून आम्हाला कळलं की ॲक्च्युअल माझ्या जिजाजींचाच मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये. आणि फॅमिलीतले हे 3 जण आहेत, संजय लेले, हेमंत जोशी. तीन फॅमिलीज होत्या. 3 फॅमिली मेंबर्स गेलेले आहेत. आणि असे हजारो लोक. प्रचंड असा मानसिक धक्का सुद्धा बसला कुटुंबाला. काय मागणी कराल तुम्ही आता सरकारकडे? काय केलं पाहिजे सरकारने? सरकारकडे एकच मागणं आहे की हा जो दहशतवाद आहे हा लवकरात लवकर संपवावा. हे जे दहशतवादी आहेत त्यांना लवकरात लवकर अशा काही म्हणजे असा धडा शिकवावा की कोणी हिंमत नाही केली पाहिजे परत असा दहशतवाद घडवण्याची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक सांगावंसं वाटेल की काश्मीरच्या, म्हणजे जसं माझ्या बहिणीने सांगितलं की काश्मीरच्याही काही मुस्लिम लोकांनी पण हेल्प केली त्यांना ह्याच्यासाठी, म्हणजे मदत केली त्यांनी. पण तेच आहे की काश्मीरचं जे पर्यटन आहे ते थांबलं नाही पाहिजे. कारण ते जर थांबलं तर लहानपणापासून दहशतवादी वाढत जातील, परत वाढतील. जर त्यांना काम मिळालं तिथे तर ते चांगल्या मार्गाने पैसा कमवतील, नाही तर हा दहशतवाद अजून फोफावेल. सो त्याच्यामुळे अशी रिक्वेस्ट आहे की हे जे दहशतवादी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून द्यावं सरकारने. आणि फायनान्शियल सिक्युरिटीच्या दृष्टीने पावलं उचलावीत सरकारने ठोस, कारण घरातले कर्ते पुरुष गेलेले आहेत. एकंदरीतच जो हल्ला झाला, या हल्ल्यात मोनी यांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यानंतर त्यांचं कुटुंबाला प्रचंड असा धक्का बसलेला आहे आणि त्यांनी अशा दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी केली आहे. कॅमेरा पर्सन रोहित शिगवणसह अभिजित देशमुख, साम TV, डोंबिवली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.